मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहता व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमेटिक्सची स्टडी करत आहोत। तर आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या चॅप्टर मध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 हे पाहिलेलं आहे। आजच्या पिरियड मध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 ला सुरुवात करायची आहे। तत्पूर्वी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। ठीक आहे, चला तर मग आजचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। आजच्या पिरियड मध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं टू कन्स्ट्रक्ट अ टेंजेंट ॲट अ गिवन पॉइंट ऑन द सर्कल। सर्कलवर जर एखादा पॉइंट दिला असेल तर त्या पॉइंट मधून टेंजेंट काढणे सर्कलला। पण त्याच्यामध्ये परत दोन मेथड्स आहेत बघा, दोन्हीही एक्झामला विचारल्या जातात। युजिंग सेंटर ऑफ सर्कल, सर्कलच्या सेंटरचा वापर करून आणि विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल, सर्कलच्या सेंटरचा वापर न करता। ह्या दोन्हीही मेथड्स आपल्याला युजफुल आहेत। असं पाहिलं तर आपण हे युजिंग सेंटर ऑफ सर्कल हे 8वीलाच पाहिलेलं आहे, म्हणून हे अतिशय सोपे, दोन्हीही कन्स्ट्रक्शन हे अतिशय सोपे आहेत। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला टू कन्स्ट्रक्ट अ टेंजेंट टू गिवन सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल। इफ द पॉइंट इज गिवन व्हिच इज आउटसाइड द सर्कल, देन यू नो देयर आर टू टेंजेंट्स। आपण त्यामध्ये दोन टेंजेंट काढू शकतो त्या सर्कलला हे करण्यासाठी। चला तर मग आजचा पहिला प्रश्न बघा 4.2 मधला, कन्स्ट्रक्ट अ टेंजेंट टू अ सर्कल विथ अ सेंटर P, रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एन पॉइंट M ऑन इट। आपल्याला काय करायचं आहे, 3.2 सेंटीमीटर रेडियस असेल अशा प्रकारचं एक सर्कल घ्यायचे आणि त्या सर्कलवर, ज्या सर्कलचा सेंटर P आहे आणि रेडियस 3.2 आहे, अशा सर्कलवर M पॉइंट घ्यायचा आणि त्या M पॉइंट मधून जाणारी जी टेंजेंट आहे ती टेंजेंट आपल्याला काढायची आहे। आपण 3.2 सेंटीमीटर हे कंपास मध्ये डिस्टन्स घेतलं, स्केलचा आधार घेऊन स्केलवर 3.2 आणि त्याच्यानंतर त्याचं जे सेंटर आहे त्याला P हे नाव देऊया आणि त्या सर्कलवर M पॉइंट घेऊन कन्स्ट्रक्शन आपण करूया, या टेंजेंट काढण्याचं कन्स्ट्रक्शन करूया। हे कन्स्ट्रक्शन अतिशय सोपं आहे बघा, आपण प्रत्यक्षात कंपासचा वापर करून हे कन्स्ट्रक्शन कंप्लीट करू। Construct a tangent to circle with center P and radius 3.2 cm at any point M on it. Practice set 4.2. So by using the scale, we take the distance in compass, that is 3.2 centimeter, and using that distance we will draw a circle। 3.2 सेंटीमीटर रेडियसचे आपण अशा प्रकारे सर्कल काढलेली आहे। यानंतर एक रेडियस मधून जाणारी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर परत कंपास मध्ये एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं जे की रेडियस पेक्षा कमी असेल आणि त्या आता काढलेल्या जी लाईन आहे त्या लाईनला त्या M पॉइंटच्या दोन्ही साइडला दोन आर्क काढायचे। यानंतर या दोन आर्क मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आणि M च्या एका साइडला एक आर्क आणि M पॉइंटच्या दुसऱ्या साइडला दुसरा आर्क। By keeping the same distance, put the pointer on another arc and again draw the intersecting arc to the previous arc। आता जे हे इंटरसेक्शनचे जे दोन पॉइंट आलेत त्यामधून जर आपण लाईन ड्रॉ केली तर ती त्याची टेंजेंट होते। नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर, draw chord PQ of length 6.6 centimeter, draw tangent to a circle at point P and Q, write your observation। यामध्ये आपल्याला टेंजेंट तर काढायचे, परत याच्यामध्ये त्या टेंजेंटच्या बाबतीत ऑब्झर्वेशन करायचं आहे। तर सर्वप्रथम रेडियस 3.3
सेंटीमीटर असणारं सर्कल आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करावं लागेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्ड PQ ज्याची लेंथ 6.6 सेंटीमीटर आहे, म्हणजे ही सर्वात मोठी कॉर्ड असते सर्कलची आणि सर्वात मोठी कॉर्ड, कारण रेडियस 3.3 आहे तर याच्या जर आपण ट्वाइस केलं तर 6.6 म्हणजे डायमीटर सर्वात मोठी जी कॉर्ड असते त्याला आपण डायमीटर म्हणतो. थोडक्यात PQ ही कॉर्ड नसून ही डायमीटर आहे. डायमीटर आपल्याला 6.6 काढायचे आणि त्याच्यानंतर ते जे ड्रॉ टेंजेंट टू द सर्कल ॲट पॉइंट P अँड Q. P जी टेंजेंट आहे ती टेंजेंट आपल्याला कुठून काढायची, P आणि Q म्हणजे डायमीटरच्या दोन एंड मधून जाणारी आपल्याला टेंजेंट काढायची आहे आणि त्याच्यानंतर याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं. ठीक आहे, तर आपण प्रत्यक्षात ही डायमीटर कशी काढायची किंवा ती हे टेंजेंट दोन P आणि Q या पॉइंट मधून दोन टेंजेंट काढायचे या ठिकाणी आपल्याला, तर हे दोन टेंजेंट आपण काढू आणि नंतर याचं ऑब्झर्वेशन करू. फोर्थ एक्झाम्पल, कंपास मध्ये 3.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं आणि सर्कल काढलेला आहे. यानंतर एक डायमीटर मधून जाणारी एक लाईन काढलेली आहे. आपण डायमीटर आहे 6.6 सेंटीमीटर. आता आपल्याला ह्या दोन पॉइंटला नाव देऊ आपण P आणि Q. तर P आणि Q मधून जाणाऱ्या दोन टेंजेंट आपल्याला काढायचं आहे. मग आपण एक सुटेबल डिस्टन्स घेतलं कंपासमध्ये आणि P या पॉइंटवर पॉइंटर ठेवून दोन्ही साईडला P च्या दोन आर्क काढले. या दोन आर्क मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन P च्या वरच्या साईडला आणि P च्या खालच्या साईडला असे दोन आर्क काढलेले आहेत. त्यानंतर तेच डिस्टन्स कायम ठेवून दुसऱ्या आर्कवर पॉइंटर ठेवला आणि पहिल्या आर्कला इंटरसेक्टिंग करणारे दोन आर्क्स आपण काढलेले आहेत. आता ह्या दोन आर्कचे इंटरसेक्टिंग पॉइंट जॉईन जर केले तर P पॉइंट मधून जाणारी ही त्याची टेंजेंट होईल. सेम वे अशाच पद्धतीने आपण Q या पॉइंट मधून सुद्धा टेंजेंट त्याच मेथडनं काढू शकतो. सर्वप्रथम सुटेबल डिस्टन्स आणि दोन आर्क Qच्या अपोजिट साईडला, त्यानंतर याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स आणि Qच्या वरच्या साईडला आणि Qच्या खालच्या साईडला असे दोन आर्क काढता येतील. त्यानंतर परत तेच डिस्टन्स कायम ठेवून पॉइंटर दुसऱ्या आर्कवर ठेवल्याच्या नंतर पहिले जे दोन आर्क होते त्यांना इंटरसेक्टिंग करणारे हे दोन आर्क काढूया आणि त्याच्यानंतर त्याचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि मधून जर लाईन काढली तर ती ऑटोमॅटिकली आपल्याला Q मधून गेलेली दिसेल, म्हणजे ही झाली टँजेंट Q मधली. बघा हे टेंजेंट आपण अशा काढलेली आहे, त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन आपलं बाकी आहे. पहा, तर OP परपेंडिक्युलर दिस टेंजेंट, OQ परपेंडिक्युलर टू दिस टेंजेंट, टेंजेंट थेरम. मग OP अँड OQ आपल्याला पूर्ण सांगता येतं. POQ हा पूर्ण सेगमेंट याला परपेंडिक्युलर आहे आणि हा पूर्ण सेगमेंट याला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एकच सेगमेंट दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे. मीन्स OP स्टार्टिंग OP इज परपेंडिक्युलर फर्स्ट लाईन, समजा याला आपण LM म्हटलं, L अँड OQ इज आता हे OP मीन्स व्हॉट, OP मीन्स POQ perpendicular L. After that OQ perpendicular M. हे दोन्हीही टेंजेंट थेरम आहे. हे सुद्धा टेंजेंट थेरम आहे. शॉर्ट मध्ये लिहूया आपण. OQ म्हणजे परत QOP हे परपेंडिक्युलर M. आता याच्यात पहा फर्स्ट अँड सेकंड यामध्ये काय सांगता येतं, QOP याला परपेंडिक्युलर आहे, परत QOP यालाही परपेंडिक्युलर आहे. हा एकच सेगमेंट यालाही आणि यालाही परपेंडिक्युलर आहे आणि म्हणून एखादा सेगमेंट जर दोन लाईनला परपेंडिक्युलर असेल तर त्या दोन लाईन एकमेकांना काय असतात, पॅरलल असतात. हे आपल्याला लक्षात आलं. टेंजेंट L पॅरलल टेंजेंट M असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं.
नेक्स्ट बघा, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर, ड्रॉ अ कॉर्ड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर in it, construct tangent at point M and N to the circle. म्हणजे मागच्या सारखाच हा क्वेश्चन आहे, फक्त एवढंच आहे की त्या ठिकाणी कॉर्ड म्हणजे डायमीटर होता, आता ही कॉर्ड आहे लहान आहे 5.7 कारण रेडियस 3.4 आहे, त्याचा आपण जर ट्वाइस केलं तर 6.8 होतं, म्हणजे 6.8 पेक्षा लहान म्हणजे हा निश्चित डायमीटर तर नाही, म्हणून ही कॉर्ड आहे MN. तर कॉर्ड M आणि N हे जे दोन पॉइंट दिसतात आपल्याला कॉर्डचे एंड पॉइंट, तर त्या कॉर्डच्या एंड पॉइंट मधून जे की सर्कलवर आहेत M आणि N, त्या दोन पॉइंट मधून आपल्याला टँजंट काढायचे आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की यामधून जाणाऱ्या जे दोन टँजंट असतात त्या दोन टँजंट पुढे कुठेतरी इंटरसेक्ट होतात. ठीक आहे, तर आपण याचं कन्स्ट्रक्शन बघूया. कंपास मध्ये 3.4 डिस्टन्स घेऊया आणि त्यानंतर प्लेन मध्ये एक पॉइंट घेऊन सर्कल काढू. तर हे झालं सर्कल 3.4 सेंटीमीटर रेडियसचं. आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्ड काढायची आहे MN 5.7. तर कंपास मध्ये 5.7 डिस्टन्स घेऊया आणि पॉइंटर सर्कलवरच्या कुठल्या एका पॉइंटवर ठेवून एक आर्क काढू. त्यानंतर त्या आर्कवर परत पॉइंटर ठेवून इकडच्या अपोजिट साइडला दुसरा आर्क काढू. हे जर दोन आर्क आपण जॉईन केले तर ती होते आर्क कॉर्ड MN 5.7 सेंटीमीटर. आपण हे कॉर्ड मधून जाणारे हे पॉइंट सेंटर आणि तो जो पॉइंट आहे M यामधून जाणारी एक लाईन काढलेली आहे. तशीच सर्कलचा सेंटर O आणि N मधून जाणारी दुसरी एक लाईन आपल्याला काढता येईल. तर स्टार्टिंगला आपण याच्यातून जाणारे टँजंट काढू. पॉइंटर M वर ठेवला आणि एक सुटेबल डिस्टन्स रेडियस पेक्षा कमी घेतलेला आहे आणि M च्या दोन्ही साइडला असे दोन आर्क काढलेले आहेत. त्यानंतर त्या दोन आर्क मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन M च्या वरच्या आणि खालच्या साइडला दोन आर्क काढू. नंतर पॉइंटर दुसऱ्या आर्क ठेवून आता जे काढलेले दोन आर्क आहेत त्यांना इंटरसेक्ट करणारे दोन आर्क काढूया. यामधून जाणारी आता जर लाईन काढली तर ती M मधून जाणारी टँजंट असेल. अशाच पद्धतीने आपल्याला N मधून जाणारी सुद्धा टँजंट काढता येईल. तर सर्वप्रथम ON मधून जाणारी एक लाईन काढलेली आहे. त्यानंतर परत कंपासचं पॉइंटर N वर ठेवून एक सुटेबल डिस्टन्स रेडियस पेक्षा कमी घेतलेला आहे. त्यानंतर दोन्ही साइडला आपण हे दोन आर्क करू आणि या दोन आर्क मधलं डिस्टन्स जे आहे म्हणजे हाफ पेक्षा जास्त घेऊन पॉइंटर त्या पहिल्या आर्कवर ठेवून N च्या दोन्ही साइडला असे दोन आर्क काढूया आणि नंतर परत पॉइंटर पहिल्या आर्कवर ठेवून हे जे दोन आर्क काढले त्यांना इंटरसेक्ट करणारे दोन आर्क काढू. आता हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट आहेत आणि N पॉइंट आहे यामधून जाणारी जर आपण लाईन काढली तर ती लाईन म्हणजे N मधून जाणारी टँजंट आहे. ह्या दोन्ही टँजंट आपल्याला पुढे इंटरसेक्ट होताना दिसतात. नेक्स्ट एक्झाम्पल, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर, ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल at any point on it without using the center. आपण आतापर्यंत टँजंट जी काढली होती ते युजिंग द सेंटर ऑफ सर्कल म्हणजे सर्कलच्या सेंटरचा वापर करून काढलं होतं. आता आपल्याला त्या सर्कलच्या सेंटरचा वापर न करता विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल हियर वी हॅव टू ड्रॉ द टँजंट. सो फर्स्ट ऑफ ऑल सेम procedure is here. We have to draw the circle of radius 3.6 centimeter. After that, without using the center of circle, we have to draw the tangent at a point on the circle. त्या सर्कल वर दिलेल्या पॉइंट वर आपल्याला tangent फाइंड काढायची आहे. ठीक आहे, बघा ह्याचं कन्स्ट्रक्शन. कंपास मध्ये 3.6 डिस्टन्स घेऊया आणि त्यानंतर एक सर्कल
जे की 3.6 सेंटीमीटरचा आहे. आपल्याला या ठिकाणी टँजेंट विदाऊट युजिंग सेंटर काढायचं आहे. बघा, थोडी आपण याच्यावर काही पॉईंट्स घेतलेले आहे. फॉर एक्झाम्पल बी ए, म्हणजे एक एक्स्ट्रा पॉईंट घेतला आपण. ए के ही आपण त्यामधली कॉर्ड काढलेली आहे. कोणते असे 3 पॉईंट घे आणि त्याच्यानंतर त्या 2 पॉईंटच्या व्यतिरिक्त दुसरा जो बी पॉईंट घेतला त्याला जोडणारा असा एक ट्रायंगल आपण फॉर्म केलेला आहे. आता आपल्याला या के पॉईंटमधून टँजंट काढायची आहे. बघा, मग आता बी या ठिकाणी जो अँगल फॉर्म झालेला आहे तेवढाच अँगल आपल्याला के या ठिकाणी करायचा. आपण या ठिकाणी सेंटरचा यूज करत नाही. मग तेवढं डिस्टन्स घेतलं आणि इंटरसेक्ट करणारा एक आर्क काढला. त्याच्यानंतर तो अँगल मोजायचा, मेजर केला आणि त्याच्यावर ठेवून आपण याला इंटरसेक्ट करणारा एक आर्क काढला. आता तो इंटरसेक्टिंग पॉईंट आणि के यामधून जर आपण लाईन काढली तर ती के मधून जाणारी टँजंट असेल सर्कलची. अशा प्रकारे आपल्याला विदाउट युजिंग सेंटर टँजंट ड्रॉ करता येते. बघा, याच्यातलं शेवटचं एक्झाम्पल आहे 7. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट tangents to the circle from a point at distance 7.3 cm from the center. आता हे कन्स्ट्रक्शन आपल्याला या पद्धतीमधलं आहे. टू कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू अ गिवन सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल. आपण हे कन्स्ट्रक्शन पाहिलं. ड्रॉइंग द टँजंट ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 पॉइंट होते. युजिंग द सेंटर ऑफ सर्कल, विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. हे दोन्हीही आपण कन्स्ट्रक्शन पाहिले. आता आपल्याला तो पॉइंट असा आहे की सर्कलच्या बाहेर आहे, आउटसाइड आहे. तर त्याच्या संदर्भात असलेला हा क्वेश्चन आहे. ड्रॉ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. आपल्याला 4.1 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करायचं. कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल. सर्कलच्या टँजंट आपल्याला कन्स्ट्रक्ट करायच्या फ्रॉम अ पॉइंट, जो पॉइंट ॲट अ डिस्टन्स, तो एवढ्या डिस्टन्स वर आहे 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. रेडियस 4.1 आहे. मग त्या पॉइंटचं डिस्टन्स रेडियस पेक्षा जास्त आहे. मग आपल्याला माहिती आहे तो पॉइंट कसा असतो, आउटसाइड द सर्कल. मग आउटसाइड सर्कलच्या आउटसाइड तो पॉइंट आहे. म्हणून अशा पॉइंट मधून सर्कलला 2 टँजंट काढावे लागतात. म्हणून या पॉइंट मधून जाणाऱ्या 2 टँजंट ह्या सर्कलच्या असतील. तर आपण याचं कन्स्ट्रक्शन लगेच बघूया. कंपास मध्ये 4.1 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया आणि एक सर्कल काढू. आता ह्यानंतर सेंटर मध्ये जाणारी एक लाईन आपण काढूया. ज्यावर पी हा पॉइंट आहे 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवर. मग तो पॉइंट काढलेला आहे. यानंतर याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं ओ पी मधलं आणि या सेगमेंटच्या दोन्ही साईडला असे 2 आर्क काढू. त्यानंतर ते डिस्टन्स कायम ठेवून पहिल्या 2 आर्कला इंटरसेक्ट करणारे दुसरे 2 आर्क काढू. आता ह्या इंटरसेक्टिंग पॉइंट मधून जर आपण लाईन काढली तर ते झालं आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर. यानंतर एवढं डिस्टन्स घ्यायचं एम पी किंवा एम ओ आणि त्या पी आणि ओ मधून जाणारं सर्कल काढायचं. जे सर्कल आपल्याला ए आणि बी या 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतं. आता याच्यातून जाणाऱ्या टँजंट, ए मधून जाणारी टँजंट म्हणजे ए पी आणि बी मधून जाणारी टँजंट म्हणजे बी पी काढूया. अशा प्रकारे आपल्याला 2 टँजंट ह्या काढता येतात आउटसाइड पॉइंट मधून. तर अशा प्रकारे आपण टँजंट काढण्याचे, सर्कलला टँजंट काढण्याच्या सर्व प्रकारचे कन्स्ट्रक्शन पाहिलेले आहे. टँजंट सर्कलवर पॉइंट असताना त्याच्यातून टँजंट काढणे युजिंग द सेंटर ऑफ सर्कल, विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल, ह्या 2. आणि त्याच्यानंतर द पॉइंट विच इज आउटसाइड द सर्कल, जो पॉइंट सर्कलच्या आउटसाइड मध्ये आहे त्याच्यामधून जाणाऱ्या टँजंट. अशा प्रकारच्या 3 टाइपचे आपण 1 2 3 टाइपचे कन्स्ट्रक्शन आपण पाहिलेले आहे आणि हे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा
करतो आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.